असं आहे, हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत त्या आम्ही परत घेणार आहोत. ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे, तोडफोड झाली आहे, जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत, अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही. मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली, त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं. साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे 492 केसेस आहेत 24 जिल्ह्यांमध्ये. 492 केसेस आहेत, त्यातल्या 2च जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत, बाकी कुठे 1 आहे कुठे 2 असेच आहेत, पण 2 जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत. त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 172 केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे. एक 6 केसेस अशा आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे. उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे. आता आचारसंहिता लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ. त्यामुळे आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तरी देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं, त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते. मग कोणाला बयानाचा संबंध गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं, मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे. सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी, मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते, मुख्यमंत्र्याच्यावर कोणीही नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केलेली आहे. विनाकारण या संदर्भातले गैरसमज पसरवून आणि त्या संदर्भात चुकीची माहिती काही लोक देतात, त्याच्यावर मग काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येतात. मी त्याच्यावर रिॲक्ट देखील करत नाही. राज ठाकरेंबाबत काय निर्णय झालाय महायुतीचा? भेट झाली, त्यांच्याकडे शिवसेना जाणार अशी चर्चा आहे सर. बघा, असं काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो आणि हा काही मी काही शिवसेनेचे प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचे प्रवक्ता नाही, त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका. मी एवढंच सांगतो की ठीक आहे, हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत. आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे, टोमणे बहाद्दर, आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात. त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे. त्यामुळे ते टोमणे मारत असतात, काहीतरी बोलत असतात. माझं एकच म्हणणं आहे, एक वाक्य विकासावर बोला, एक वाक्य. ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे. किमान एक तर सांगा, आम्ही हे करू, आम्ही ते करू. 25 वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहो, एक नाही, मी 10 सांगतो. आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत, हे नाही करू शकले ना, एकही नाही. त्यामुळे ते विकासावर बोलूच शकत नाही. त्यांना अदवा तद्वा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे, मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय आहे? काहीच नाही आहे. चला, धन्यवाद. थँक्यू सर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.